आशीर्वाद कर प्रभु जी। और आइए पवित्र आत्मा हम सबको हमारे पास कीजिए। पवित्र आत्मा हम आपको स्वागत करती प्रभु यीशु, आइए विराजमान होइए और आप दया कीजिए प्रभु जी। धन्यवाद है सारी महिमा सारी आदर आपको आगे के सभा प्रभु आपका सौंप दीजिए। प्रार्थना यीशु के नाम से आमीन। देवाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो आणि खरोखरच जी स्तुती भक्ती आराधना आपण केलेली आहे ती निश्चित रीतीने देवाच्या सिंहासनापर्यंत ती पोहोचलेली आहे आणि देवदूत आपल्याबरोबर ते आनंद करत आहेत, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो। आणि म्हणून देवाच्या प्रियजन हो, देवाने तुमची आणि माझी निवड कशासाठी केली आहे? मतप्रभू शुभवर्तमानाचा 12 अध्याय 34 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, बोलावलेले पुष्कळ आहे पण निवडलेले हे थोडके आहे। आणि म्हणून देवाने तुमची आणि माझी निवड कशासाठी केली आहे? का आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही काय होतो? मागील काळामध्ये विश्वासणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली होती, पण आता जर त्याची गणना केली तर विश्वासणाऱ्यांची संख्या आता 0.9 एवढीच आहे। खेदाची गोष्ट आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची आणि माझी निवड कशासाठी केली? तर मतप्रभू शुभवर्त आपल्या योहान शुभवर्तमानाचा 15 अध्याय 16 वचन त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला कशासाठी निवडले? योहान शुभवर्तमान याचा 15 अध्याय आणि 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हाला नेमले आहे। ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्या, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे। का आमची निवड केली आहे? ह्यासाठी ह्या उद्देशाने देवाने तुम्हाला आणि मला ह्या गावामध्ये ठेवलेला आहे। तर ते ह्यासाठी की आम्ही जाऊन फळ द्या आणि ते फळ कोणते आहे? पवित्र आत्म्याचे फळ आपल्याला माहीत आहे। गलतीकरस पत्र्याचा 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये आम्ही हे फळ द्यावं: प्रीती, आनंद, शांती, ममता, चांगुलपणा, इंद्रियदमन हे आहे। जे देवाचे निवडलेले लोक आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये जे काही भरलेलं आहे तेच ते बाहेर काढतात। आणि हे देवाचे 3 लेकरं त्यांच्या अंतःकरणामध्ये जे काही भरलेलं होतं तेच त्यांनी त्यांच्या मुखावरती काढलं आणि देवाचं गौरव त्यांच्याद्वारे हे झालेलं आहे। जे निवडलेले लोक असतात
ज्यांची देवाने निवड केलेली आहे, ते निवडलेले लोक हे शांत आणि स्वस्थ कधीही बसत नाही. तर त्रेक्य देवाचं, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रेक्य देवाचा गौरव कशा रीतीने होईल, देव कशा रीतीने संतुष्ट होईल, त्याला संतुष्ट करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आम्हाला सुद्धा ती हौस आहे. पौल म्हणतो की देवाला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे. आणि ती हौस जे देवाने आम्हाला कला दिलेली आहे, जे दान त्याने आम्हाला दिलेले आहे, त्या दानाचा वापर आणि देवाच्या गौरवासाठी आम्ही करावा. ह्या कारणासाठी परमेश्वराने तुमची आणि माझी निवड ही केलेली आहे. आजची जगाची परिस्थिती कशी आहे मला माहीत नाही. किती जण टी व्हीच्या बातम्या बघतात माहीत नाही, पण जगात काय चालतं मला तरी असं वाटतं की त्या बातम्या तुम्ही बघाव्या. ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. रात्री बातम्या मी ऐकल्या आणि आज सकाळी पण 10-15 मिनिटं मी टी व्हीवरच्या मराठी बातम्या ऐकत होतो. त्यावेळेस हे अंतःकरण जे आहे, जे मन आहे, ते एक प्रकारचं विदीर्ण झालं. आणि ज्यावेळेस त्या बातम्या ऐकत असताना मला तेव्हा त्याला दुसरे पत्र याच्या 3ऱ्या अध्यायाची आठवण झाली की शेवटच्या काळामध्ये लोक कसे होणार आहेत. आणि म्हणून देवाच्या प्रयोजन शेवटच्या काळामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत. आणि म्हणून देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे आम्हाला सावध राहायचं आहे. आणि म्हणून पौल तिमोथेला असं सांगतो आणि आजही तुम्हाला आणि मला ते सांगत आहे की तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचन. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, क्रूर, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. त्यापासूनही दूर राहा. आणि ज्यावेळेस बातम्या ऐकल्या त्यावेळेस त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये सर्वत्र अनिती वाढली आहे. क्षुल्लक गोष्टीसाठी नातवाने आजीला चहामध्ये विष पाजून तिची हत्या केली. काय तिच्याजवळ जे काही सोनं नाणं असेल त्या सोन्या नाण्यासाठी अशा अनेक गोष्टी सांगता येते. आज आम्ही सर्वत्र पाहतो की बऱ्याचशा ठिकाणी अपहरण, खून, दरोडे, एवढंच नाही तर जागोजागी
दहशत आणि अशा ह्या भयानक स्थितीमध्ये आपण राहत असतात आम्ही देवबापाचे उपकार मानू की देवबापाने आम्हाला त्याच्या भक्ष्यस्थानी करून दिलेलं आहे. जी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण एकच करू शकतो ते म्हणजे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. आणि विश्वासणारे लोक ख्रिस्ती लोक अशांसाठी ते प्रार्थना करत आहेत. आणि क्वचितच जे विश्वासणारे लोक आहेत ख्रिस्ती लोक आहेत या अशा गुन्ह्यापासून ते अलिप्त आहेत कारण त्यांना देवाचं भय देवाची भीती आहे. आणि म्हणून देवाने तुमची आणि माझी निवड ह्यासाठी केली की आम्ही त्याच्या मंदिरात येऊन त्याची भक्ती आणि त्याची आराधना करा. आणि देवबापाने प्रत्येकाला वेगवेगळे कृपादान हे दिलेले आहे आणि त्या कृपादानाचा उपयोग आम्ही देवाच्या गौरवासाठी आम्ही तो करावा. लोकांनी लाईक करावा, लोकांनी आमची वाहवा करावी ह्यासाठी नाही. ह्या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही राहत असतात ख्रिस्त आमच्याद्वारे गौरवला जावा हा त्या पाठीमागचा तो उद्देश आणि हेतू आहे. आणि म्हणून ज्या कोणाला देवाची स्तुती आराधना भक्ती करायची आहे किंवा देवाने तुम्हाला जे काही प्रगट केलेले आहे ते स्तुती भक्ती असो संदेशाचं दान असो भविष्यवाणीचं दान असो साक्ष देण्याचं दान असो जे काही परमेश्वराने आम्हाला देऊ केलेले आहे ते त्याच्या गौरवासाठी आम्ही त्याचा उपयोग करावा. आणि देवाने नेमलेला दिवस हाच आहे की त्यामध्ये आम्ही आनंद आणि उल्हास हा करावा. बांधणाऱ्याने नापसंत केलं पुष्कळ ठिकाणी आमचा नाकार करण्यात आला. पुष्कळ ठिकाणी आम्हाला आमच्या मनात असूनही देवाची भक्ती आराधना करण्याची इच्छा असूनही आम्हाला संधी किंवा प्रसंग मिळाला नाही. देवाने हा दिवस तुमच्यासाठी माझ्यासाठी नेमलेला आहे त्यामध्ये आपण आनंदाने उल्हासावा. कारण यशाचा 98 अध्याय आपण वाचलेला आहे की शब्बात हा आनंदी दिन आहे. आणि जर या शब्दाचं योग्य पालन जर आम्ही केलं तर परमेश्वराने देऊ केलेली जे काही अभिवचनं आहेत ते अभिवचनं खूप सुंदरसे अभिवचनं आहेत. आणि देवाच्या मुखातून निघणारे हे शब्द आहेत. आणि ते शब्द कोणते आहेत? जर शब्द दिवशी सहाव्या वचनामध्ये म्हटलेलं आहे आणि 98 अध्याय आणि आपण 13 वचनापासून सुरू पाहिजे की शपथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योग बंद करणार नाहीस. शब्दात आनंदी दिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाही, आपला धंदा चालवणार नाही, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाही, तर तो परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील. तो देशाच्या उच्च स्थानाचे जेरुसलेमने आक्रमण करशील असे मी करीन. आणि तुझा पिता याकूब
याच्या वर्तनाचा तुला उपभोग घेऊ दे. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहे. आणि म्हणून ह्या देवाच्या तोंडच्या शब्दाने आनंदी आणि उल्हासित आणि म्हणून पुन्हा देवाची आराधना आपण करूया. ब्रदर लोक पुढे येते आणि देवाची देवाची आराधना ते करते. आणि आम्हाला हा दिवस आहे कदाचित उद्या आमच्या ह्याच्या मनामध्ये येणार नाही. नित्यसूत्र 27:1 म्हटलेलं आहे की उद्याची खात्री नको, कारण एका दिवसात काय होईल ते सांगता येत नाही. आणि खरोखर तुम्ही आशीर्वादी धन्य लोक आहात की देव आपण तुम्हाला सुंदरशी वेळ केली. प्रभूला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्थिती असो, परमेश्वर चांगला आहे. प्रियानो, आपण वचन वाचलं, सर्वांनी ऐकायला आणि त्यामध्ये पवित्र दिवस आपण कसे पाळावे आणि शब्दात दिवस कसे पाळण्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि ह्यात देवाने असं केलं तर देव त्यासाठी तुमच्यासाठी चांगले काम करणार आहे, चांगलं अद्भुत कार्य करणार आहे, हे अभिवचन दिलेले आहे. त्याचप्रमाणे वचन अनुवाद 28 मध्ये जर वाचले, अनुवाद 28 अध्याय 1 ते 14 पर्यंत तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. 14 वचनाच्या पुढे खाली जर आले तर त्यात शाप दिलेले आहेत. जर तुम्ही असं करता तर असं होईल, अन्यथा त्या खाली तुम्हाला सगळे शाप दिलेले आहे. जर कोणी म्हणत असेल काय फरक पडत नाही, एक दिवस रविवारी चर्चला गेलं नाही, जर म्हणत असेल एक दिवस माझे काम धंदा बंद पडलेले आहे, याचा दिवस जर मी काम करून माझ्या आयुष्याचं कल्याण करीन एक दिवसासाठी, तर प्रियांनो देवाचं वचन आम्हाला खबरदारी देत आहे. मी ज्यावेळेस अनुवाद अध्याय पूर्ण वाचत होतो त्यावेळेस त्यामध्ये मला परमेश्वर इतकं मार्गदर्शन केलेले आहे त्या वचनाद्वारे. खरं अनेक ठिकाणी देवाचे सेवक सांगत आहेत की देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे. आम्ही फक्त केवळ वचन ऐकावं आणि त्याप्रमाणे चालावं. मनुष्य काय सांगत आहे ह्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. तो सांगणारा कोण आहे त्याचं काही घेणं देणं नाही. भलं ते सेवक पूर्वी कसं होतं त्याचं आम्हाला घेणं देणं नाही, परंतु परमेश्वर त्याला निवडला आहे त्याचा समयानुसार त्याच्या कार्यासाठी त्याला उभा केलेले आहे. म्हणून आम्ही त्याचं वचन ऐकण्याची गरज आहे. जर 28 अध्यायामध्ये अनुवादमध्ये जर वाचले, 14 वचनापासून खाली जर वाचले तर त्यामध्ये तुम्हाला शाप दिसून येतात. शाप त्याच्या वर जर वाचले असं करशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या पाठीमागे येतील. परंतु 14 वचनापासून पण पुढे गेले तर असं नाही केलं तर काय होईल त्याचा परिणाम तिथं सांगितलेले आहे. म्हणून आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर वचन सांगते बोलवलेले पुष्कळ आहे परंतु निवडलेले थोडे. खूप सुंदर प्रकारचे आराधना केले आमचे मंडळ परिवार. देवानी त्यांना खूप खूप आशीर्वाद देऊ, कारण हीच आहे ते देवानी निवडलेले लेकरं. म्हणजेच ते लेकरं कुठेही असेल ते गप्प राहणार नाही, कारण देवाच्या आत्म्याने जे पेट घेतले ते कधी गप्प बसणार नाही. तुम्ही किती त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करा, तो आंधळा प्रत्यय माहिती आहे का, त्याने वरडत होता, त्याला लोक दटावत होते अरे शांत नाही, परंतु त्याला अजून जास्त वरडत होता, हे दाविदाचा पुत्रा माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. आजची स्थिती, आजचा दिवस, आजचा क्षण, आजचा शेवटचा काळ प्रियांनो आमच्यासाठी गरजेचं आहे की आम्ही परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते वेळ आहे तेव्हा तुम्ही देवाला हाक मारा, वेळ आहे तेव्हा तुम्ही त्याच्या चरणाजवळ जावा. आज विशेष करून निवडलेल्या लोकांसाठी हा विशेष संदेश आहे. प्रियांनो आम्ही आज सकाळी चर्चला निघायचा समय धक्कादायक शब्द वारंवार आमच्या कानावर आला की आमचा डेव्हिड याच्या वर्गात शिकलेला मुलगा, त्याचा वयाचा मुलगा नुकतंच आत्ताच लग्न झालेले आहे, माहीत नाही. परंतु आज सकाळी चर्चला निघाला आम्ही लॉक लावत होतो, तो मला म्हणला पप्पा प्रशांत वार व्यंग मुलगा, ज्येष्ठ आता मला वाटतं 6-7 महिने झालं का 8 महिने झालं लग्न होऊन.
प्रेमाचं परमेश्वराची इच्छा काही माहीत नाही, परंतु ह्या दिवसांमध्ये मला सांगायचं उद्देश एकच आहे. आम्ही तरुण असो, वृद्ध असो, काही असो, आम्हाला देवाची गरज आहे. आम्हाला देवाच्या सानिध्यात जाण्याची गरज आहे. प्रिय देवाचं सानिध्य आम्हाला त्याचं ताकद आहे आमच्या जीवनामध्ये. आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि परमेश्वराची जास्त वेळ घेणार नाही, कारण परमेश्वराची आम्ही आराधना करू. प्रिय प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ देने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ देने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा कि निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ. असंभव को संभव करने वाला यीशु मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा सहारा है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही
अनुवाद 28 अध्याय मी पाळू, ज्यावेळेस येसायाचा 58 अध्याय मी पाळू, त्यावेळेस प्रभू येशू काय सांगत आहे या ठिकाणी गीतातून काय सांगितला? जब मैंने सोचा अकेला हूँ तू एकला नाहीस, मी तुझ्या बरोबर आहे. जब मी विचार केला मी दुर्बल आहे, परमेश्वर म्हणते तू दुर्बल नाहीस, मी तुझ्या बल आहे. ज्यावेळेस मी म्हणतो आता मी असंभव झालेले आहे, परंतु परमेश्वर म्हणतो, अभिवचन आहे प्रियानो त्याची, मी असंभवला संभव करणारा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. देवाचा आनंद काय आहे आता समजलं तुम्हाला? देवाचं सानिध्य काय आहे समजलं तुम्हाला? देवाच्या मंदिरामध्ये त्याच्या ऐक्यतेमध्ये काय आहे? आपण सर्वजण पुन्हा एकदा उठून उभा राहूया आणि त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ प्रियानो, कारण परमेश्वर चांगला आहे. आपण आपलं जीवन समर्पित करण्याचा समय आहे प्रियानो. आम्ही या दिवसांमध्ये आपण अधिक करून आमच्या मंडळीतल्या आपल्या प्रत्येक शेजारी पाजारांच्या तरुण तरुणींसाठी आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रियानो आपण स्वतःला देवाला समर्पित करण्याची गरज आहे. आपले नेत्र बंद करून आपण आत्म्याने गीत गाऊया आणि त्या परमेश्वराला समर्पित होऊया. प्रियानो करता समर्पण आत्मा जीवन तेरी आराधना ले तन मन धन करता समर्पण आत्मा जीवन तेरी आराधना ले तन मन धन. प्रत्येक जण आपल्या मुकुटाला कोणी थांबणार नाही. करता समर्पण आत्मा जीवन तेरी आराधना हे तन मन धन. प्यारे मसीहा वो तेरी प्रशंसा, वो तेरी स्तुति आराधना. प्यारे मसीहा वो तेरी प्रशंसा, वो तेरी स्तुति आराधना. करता समर्पण आत्मा जीवन वो तेरी स्तुति आराधना. करता समर्पण आत्मा जीवन वो तेरी स्तुति आराधना. आराधना आराधना. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो बाबा, या वेळेबद्दल, या समयबद्दल, या दिवसाबद्दल. परमेश्वर आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. या समयला आज जे काही तुझ्या लेकरांसाठी तुझ्या दासाकडून प्रभूचे वचन, जे आत्मिक अन्न आज पाठवलं असतं ते विशेष आशीर्वादित आणि ते वचन परमेश्वरा तुझ्या दासाच्या मुखकंठाला स्पर्श, त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन ते तू बोल माझ्या, आणि ते वचन परमेश्वरा तुझ्या लेकरांचं हृदय आर पार छेदून जाणार असू दे प्रभू. या वचनाद्वारे परमेश्वरा येशूच्या नावात प्रत्येक हृदय येशूच्या नावामध्ये इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस. हालेलुया. प्रभू मुख आणि बोट त्यांचा असो, परंतु त्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन तू बोल माझ्या. परमेश्वरा वचन ऐकणारा कान, समजून घेणारा मन आणि ग्रहण करणारा आत्मा आम्हाला दे, आणि ते ग्रहण करून त्याप्रमाणे चालण्यासाठी आत्मिक सामर्थ्य आम्हाला प्रत्येकाला भर मारते. आणि प्रत्येक आपलं हृदय परमेश्वरा तुझ्या हातामध्ये समर्पित
आणि तो वचन हिरावून घेणारा, तो मन विचलित करणारा सैतानाचे प्रत्येक योजना येशूच्या नावात मी नष्ट करत आहे, निघून जाण्याचा आज्ञा देतो. प्रभू दया कर आणि कृपा कर. इथून पुढचा वेळ काळ सर्व समय तुझ्या हातात समर्पित. प्रार्थना येशूच्या नावात केलं म्हणून पित्या तू आहे. आमेन. सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूया. प्रभूला आपण धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. देवाचं वचन आपल्यासाठी काय आहे ते आपण ऐकूया आणि आपल्या अंतकरण देवाच्या वचन ऐकण्यासाठी आपण उघडे करूया. प्रभूला धन्यवाद असो. वाजून आपण स्वागत करू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं आप सभी का यीशु मसीह के नाम में स्वागत करता हूँ. इस समय अपने स्थानों पर बैठे रहे और अपने आप में बंद करें, अपने हृदय को केवल तैयार करें, क्योंकि जब तक हम अपने आप को तैयार नहीं करते तब तक वो वचन हमारे जीवन में कार्य भी नहीं कर सकता, क्योंकि हमारा मन ध्यान परमेश्वर की ओर होना चाहिए. थैंक यू जीसस. हालेलुया. प्रभु पिता, मैं आपका धन्यवाद करता हूँ. परमेश्वर पवित्र आत्मा, मैं आपसे विनती करता हूँ कि प्रभु जो कुछ वचन हो प्रभु वो हमारी उन्नति के लिए हो. परमेश्वर खुदा, मेरे मुँह से जो कुछ शब्द निकले खुदा खुदा बाप, मैं प्रार्थना करता हूँ केवल उन्नति के लिए हो खुदा.